मैं इधर किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया, झुकेगा नहीं। Once more! Once more! Once more! मैं इधर किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया, झुकेगा नहीं। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बाय। तर मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचे या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओचा प्री उत्तर तुम्ही बघितलाच असेल, तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। एक म्हणजे कॅपकट आणि दुसरी म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचे येथे VPN वापरू शकतो। तर मी इथं स्पीड VPN वापरलेले आहे। तर सर्वात आधी आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे। VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला सिम्पली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे। ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो ज्या फोटोवर व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो येथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याचा रेशिओ 9.16 सिलेक्ट करून घ्यायचा आहे। 9.16 केल्यानंतर आपल्याला ट्रान्सफॉर्मरमध्ये जायचं आहे। ट्रान्सफॉर्मरमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याचा स्केलमध्ये जायचं आहे। स्केलमध्ये गेल्यावर आपल्याला 150वर सेट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपण सेट करून घेऊया। 150 करून घेऊया। 150 केल्यानंतर येसवरती क्लिक करायचं आहे आणि पोझिशनमध्ये क्लिक करायचं आहे। पोझिशनमध्ये गेल्यावर आपल्याला त्या फोटोला आपल्याला एकदम मधात सेट करून घ्यायचे आहे। मधात सेट केल्यानंतर येसवरती क्लिक करायचं आहे। येसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला साऊंडमध्ये जायचे आहे। साऊंडमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे सॉन्ग दिलेले आहे ते सॉन्ग इथून ॲड करून घ्यायचे आहे। सॉन्ग ॲड केल्यानंतर आपल्या फोटोची लेंथ वाढवून घ्यायची आहे। स्क्रॉल करत अशी नेत आहोत आणि व्हिडिओच्या एंडपर्यंत स्क्रॉल करायची आहे। स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला ॲपचा लॉगो दिसत आहे, तो लॉगो इथून डिलीट करायचा आहे। डिलीट केल्यानंतर आपल्याला सॉन्ग ऐकून घ्यायचे आहे। सॉन्गला आपल्याला बीट लावायचे आहेत, त्या कारण आपल्याला सॉन्ग ऐकणे हे गरजेचे आहे। सॉन्ग व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि बीट हे लक्षात ठेवा। तर बघा, पहिली बीट माझी इथे येते आहे, तर मी इथं स्प्लिट करत आहोत। स्प्लिट केल्यानंतर आपण आणखी समोर सॉन्ग ऐकूया। सॉन्ग ऐकत जात थोडं आपण स्क्रॉलमध्ये इथं आपल्याला दुसरी बीट लागत आहे। इथं स्प्लिट करायची आहे, नंतर पुन्हा पुढे जाऊन स्प्लिट करायची आहे। अशाच प्रकारे आपण समोर स्प्लिट करू आणि बीट लावू। तर बीट लागल्यानंतर आपल्याला इथं व्हिडिओला इफेक्ट द्यायचा आहे। इफेक्टवर क्लिक करायचे आहे। इफेक्टवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचे आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यावर आपल्याला सिम्पली डायमंड झूम म्हणून इफेक्ट दिसून येईल, तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा रेशिओ आपल्याला 4 सेकंदपर्यंत करून घ्यायचा आहे। 4 सेकंद केल्यानंतर आपल्याला 7 सेकंदपर्यंत जायचं आहे। 7 सेकंदपर्यंत गेल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये पुन्हा जायचं आहे आणि आपल्याला इथून हेलफायर हा इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं ॲडजस्ट करून घेऊया। वर्टिकल आपण 40 ठेवूया आणि स्पीड टूडिओची 40 ठेवूया। नंतर आपल्याला याचा कलर थोडा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। कलर आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो। नंतर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचे आहे। सेट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या फोटोला इफेक्ट देण्याकरिता बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे। नंतर पुन्हा आपल्याला हिट म्हणून ऑप्शन दिसून येईल। नंतर याला सिलेक्ट करून पोझिशन याची व्यवस्थित करून घ्यायची। नंतर तिसऱ्या फोटोला पण हाच इफेक्ट द्यायचा आहे। बॉडी इफेक्टमध्ये जाऊन पुन्हा हाच इफेक्ट हिट हा ॲडजस्ट करून घ्या। नंतर परत आपल्याला हाच इफेक्ट इथे ॲड करायचा आहे, तर इथं आपण सिम्पली ॲड करून घेऊया। तर याला
ॲडजस्ट करून घ्या. नंतर पुन्हा बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथे युनिडायरेक्शनल हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर याला सिम्पली ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला आता व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेला स्प्लिट फ्लिटर हा म्हणून इफेक्ट हा इथं दिसून येईल. हा इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि याची स्पीड आपण थोडी कमी जास्त करून घेऊया. आपण 70 ठेवलेली आहे आणि याचवरती क्लिक करा. नंतर पुन्हा आपल्याला याचं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर बॉडी इफेक्ट आणि यामधून तुम्हाला इन्व्हलपिंग लाईटिंग हा इफेक्ट इथे ॲड करून घ्या. नंतर याला ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्ट नंतर तेच प्रोसिजर इलेक्ट्रॉनिक लाईट स्टार हा इफेक्ट ते ॲड करून घ्या आणि त्याला ॲडजस्ट करण्यासाठी त्याची स्पीड आपण 64 ठेवलेली आहे आणि त्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर आपल्याला फोटोला इफेक्ट देण्याकरता ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन क्लिक केल्यानंतर कॉम्पोमध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला हा इफेक्ट इथून ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर आपण एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोवर जाऊया आणि इथून आपल्याला शेक स्क्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला आखरी जो फोटो आहे त्याला स्विंग बॉटम हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. इफेक्ट लावून झाल्यानंतर आपल्याला येथे सिम्पली ओव्हरलेमध्ये जायचं आहे. ओव्हरलेमध्ये गेल्यानंतर आपल्याला मी इथे तुम्हाला PNG दिलेले आहेत, ते PNG इथून ॲड करून घ्यायचे आहेत. तर सिम्पली आपण PNG हा इथे ॲड करून घेऊया आणि याला व्यवस्थित इथे सेट करून घेऊया. व्यवस्थितपणे सेट केल्यानंतर त्या PNGची लेंथ आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन जायची आहे. एंडवर जायल्यानंतर आपल्याला त्याचं स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर त्याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो आपल्याला इथून डिलीट करून घ्यायचा आहे. डिलीट केल्यानंतर आपल्याला इथून ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे आणि इथून मी तुम्हाला एक PNG दिलेला आहे आणखी तो इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून याच्यावरती सेट करून घ्यायचे आहे. व्यवस्थितपणे सेट झाल्यानंतर आपल्याला त्याची लेंथ ही व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन जायची आहे आणि जास्तीचा पार्ट हा कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यानंतर हा डिलीट करून घ्यायचा आहे. डिलीट केल्यानंतर व्हिडिओ हा आपला रेडी झालेला आहे आणि येथून आपण व्हिडिओ पुन्हा बघू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळतील आणि तुमचा मित्रांनो एक लाईक हा मला पुढच्या व्हिडिओसाठी मोटिवेट करतो.